आता अनुच्छेद 38 चा मथळा आहे की राज्याने लोककल्याणाच्या संवर्धनासाठी समाज व्यवस्था प्रस्थापित करणे. राज्य व्यवस्था प्रस्थापित करणे हा वेगळा उल्लेख होईल. समाज व्यवस्था प्रस्थापित करणे ही ड्युटी जर ती राज्याने नाही केली तर तो गुन्हा होणार नाही, पण मार्गदर्शक तत्व म्हणून राज्याने हे अंगीकारलं पाहिजे की आपल्याला एक वेगळी समाज व्यवस्था या ठिकाणी निर्माण करायची आहे. आणि ती समाज व्यवस्था कशी असावी त्याचं अनुच्छेद 38च्या पुढील समभागामध्ये विवरण आलेलं आहे. पण अनुच्छेद 38चा मथळा असं सांगतो की लोक कल्याणाच्या संवर्धनासाठी, म्हणजे सगळ्यांच्या उत्थानासाठी, सगळ्यांच्या प्रगतीसाठी, सगळ्यांच्या विकासासाठी. असं नाही की 10-15% लोकांच्या विकासासाठी काहीतरी योजना करायची, 85% लोक त्याच्यापासून वंचित राहिली तर राहू द्यायचं, असं गृहीत न धरता सर्वांच्या सर्वांगीण विकासासाठी, लोक कल्याणाच्या संवर्धनासाठी म्हणजे केवळ लोककल्याण करून थांबायचं नाही, तर लोककल्याण ही संकल्पना संवर्धित झाली पाहिजे, ती वाढीस लागली पाहिजे, ती वृद्धिंगत होत राहिली पाहिजे. अशा प्रकारचे जे लोककल्याण आहे, जे लोककल्याण संवर्धित होत राहील, त्यातूनच खरा विकास, त्यातूनच खरी उन्नतीची फळं ही सगळ्या समाजाला चाखायला मिळतील. आणि जर असं झालं की समाजातला काही मोजका टक्का विकसित झाला तर नकळत त्यांच्या हातून जे अविकसित आहे त्यांचं शोषण होईल. आणि असं शोषण ज्या समाजात होतं तो समाज काही कल्याणकारी समाज, जनकल्याणकारी समाज संबोधला जाऊ शकत नाही. म्हणून लोककल्याणाच्या संवर्धनासाठी हा विशेष शब्द घटनेमध्ये वापरलेला आहे. आणि अशी समाज व्यवस्था प्रस्थापित करणे म्हणजे केवळ निर्माण केली सोडून दिली असं नाही, तर तिची प्रस्थापना झाली पाहिजे, म्हणजे ती टिकली पाहिजे, टिकेल अशी व्यवस्था निर्माण करणे हे या मार्गदर्शक तत्वामध्ये सांगितलेलं आहे. जेव्हा आपण समभाग 1 बघतो अनुच्छेद 38चा, तो समभाग 1 आपल्याला असं सांगतो की शब्दप्रयोग मोठा बारकाईने लक्षात घेण्यासारखा आहे. राज्य शक्य होईल तितक्या परिणामकारक रीतीने, पहिल्या समभागामध्ये राज्य त्या शक्य होईल तितक्या परिणामकारक रीतीने, म्हणजे समजा एखाद्या राज्याला शक्य नसेल, त्यांच्या काही भौगोलिक किंवा आर्थिक सामाजिक अडचणी अशा असतील की त्यांना शक्य नाहीये, पण ज्या प्रमाणात शक्य होईल त्या प्रमाणात प्रत्येक राज्याने हे प्रयत्न करायचे आहे. उदाहरणार्थ आता महाराष्ट्र राज्याचा कारभार गडगंज असल्यामुळं एखादी बॉम्बे म्युनिसिपल कॉर्पोरेशन घेतली तर तिचं जे बजेट आहे ते गोव्यासारख्या लहानशा राज्या एवढं आहे. पण महाराष्ट्राने जे विकासाची धोरणं अवलंबली, जी समाज कल्याणाच्या संवर्धनाची धोरणं अवलंबली, तीच धोरणं जर आपण गोवा राज्याकडून अपेक्षित केली तर ती कदाचित त्याची पूर्तता करू शकणार नाही, त्यांच्या लिमिटेशन असेल. असा याचा सकारात्मक अर्थ आपण घेऊया की राज्यात शक्य असेल तितक्या परिणामकारक रीतीने, म्हणजे राज्याची काही शॉर्टकमिंग्स असतील तेही घटनेने या ठिकाणी विचारात घेतलेली आहे की ठीक आहे, तुमच्या भौगोलिकतेनुसार, तुमच्या आर्थिक परिस्थितीनुसार तुम्हाला जितकं परिणामकारकरित्या ही मार्गदर्शक तत्व अंमलात आणायची असतील तितक्या परिणामकारकरित्या ती तुम्ही आणली पाहिजे. जसा एखादा मोठा प्रकल्प एखाद्या राज्यात यायचा, त्या राज्यामध्ये प्रकल्पासारखी परिस्थिती नसेल, डोंगराळ भाग किंवा एखादा उत्तरांचल सारखा भाग म्हणा, किंवा जिथे नद्यांचं जास्त प्राबल्य आहे, पाणी चांगल्या प्रमाणात उपलब्ध आहे, उपलब्ध नाही आहे, या सगळ्या भौगोलिक स्थितीचा विचार करून आणि राज्याच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करून हा शब्द प्रयोग केलेला आहे की राज्यात शक्य होईल तितक्या परिणामकारक रीतीने. 3 गोष्टी सांगितलेल्या. दुसऱ्या वाक्यात असं म्हणतं समभाग 1 अनुच्छेद 38 की सामाजिक, आर्थिक व राजकीय न्यायाद्वारे राष्ट्रीय जीवनाच्या सर्व घटकांमध्ये प्रेरणा निर्माण करील
अशी समाज व्यवस्था प्रस्थापित करून व तिचे जतन करून लोककल्याणाचे संवर्धन करण्यासाठी प्रयत्नशील राहील. मार्गदर्शन करताना मार्गदर्शन कसं असलं पाहिजे की उपदेशही वाटला पाहिजे आणि आदेशही वाटला पाहिजे. मला तर वाटतं मार्गदर्शन नेमकं काय त्याचं प्रॅक्टिकल मिनिंग जर आपण समजून घेतलं तर आदेश आणि उपदेश याच्या मधला जो सुवर्ण मार्ग आहे तो म्हणजे मार्गदर्शन. आपण उपदेश करतोय, त्यांना काही सूचना देतोय आणि त्याचबरोबर आदेशही ती करतोय. म्हणजे आदेश आणि उपदेश याच्या मधला जर काय असेल तर ते मार्गदर्शक तत्व. त्यांनी काय म्हटलेलं आहे, सामाजिक, आर्थिक व राजकीय न्यायाद्वारे सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय राज्याने प्रस्थापित करावा हे आमच्या प्रिअम्बल मध्ये सांगितलेलं आहे. आमच्या उद्देशिकेमध्ये आलेलं आहे, प्रस्तावनेमध्ये घटनेच्या आलेलं आहे. मूलभूत हक्काची मांडणी किंबहुना त्याच अनुषंगाने झालेली आहे. पण इथे न्याय सामाजिक, आर्थिक आणि राजकीय हा न्याय तर राज्यांनी करायचाच आहे, याच्यामध्ये कुठलं दुमत नाही. पण तसं करत असताना त्या न्यायाचं, आर्थिक न्यायाचं, सामाजिक न्यायाचं, राजकीय न्यायाचं अल्टिमेट गोल काय असलं पाहिजे, त्याचं परम उद्देश काय असला पाहिजे, तर तो उद्देश आहे राष्ट्रीय जीवनाच्या, नॅशनल लाईफ म्हणजे राष्ट्राच्या जीवनामध्ये. आता इथे व्यक्तीच्या जीवनामध्ये, कुटुंबाच्या जीवनामध्ये, समाजाच्या जीवनामध्ये हे तीनही शब्द वगळून राष्ट्राच्या जीवनामध्ये असा शब्द वापरलेला आहे. सर्वसाधारणपणे घटनेने जसं आपण मागेही उद्धृत केलं त्याप्रमाणे 4 पर्सनॅलिटीज समजलेल्या आहेत. एक तुमची पर्सनल, दुसरी फॅमिलियर, तिसरी सोशल आणि चौथी नॅशनल. तर तुमची राष्ट्रीय अभिव्यक्ती जी आहे त्या राष्ट्रीय अभिव्यक्तीला जो जीवनाचा दर्जा त्याला आपण राष्ट्रीय जीवन म्हणू. की तुमचं व्यक्तिगत जीवन किती सुकर आहे, तुमचं कौटुंबिक जीवन किती समाधानी आहे, तुमचं सामाजिक जीवन किती प्रगल्भ आहे, त्याचप्रमाणे तुमचं राष्ट्रीय जीवन हे किती विकसित आहे, किती प्रगतिशील आहे, याच्यावरून हे शब्दाची मांडणी आपल्याला करता येते की तुमच्या राष्ट्रीय जीवनाला एक विकास आणि प्रगतशीलतेची कास असली पाहिजे. आणि तसं करत असताना राष्ट्रीय जीवनाच्या सर्व घटकांमध्ये म्हणजे तुमच्या राष्ट्रीयत्वाला, तुमच्या राष्ट्रीय जीवनाला जे काही कंगोरे असतील, जे काही इतर घटक असतील, त्या सगळ्या घटकांमध्ये प्रेरणा निर्माण होईल, मोटिवेशन होईल, प्रेरणा निर्माण होईल अशी समाज व्यवस्था करावी. म्हणजे राज्याने लोककल्याणार्थ समाज व्यवस्था प्रस्थापित करणे, ती समाज व्यवस्था कशी असली पाहिजे, तर शक्य तितक्या परिणामकारक रीतीने राज्याने केली पाहिजे. दुसरं म्हटलेलं आहे की सामाजिक, आर्थिक, राजकीय न्यायाद्वारे राष्ट्रीय जीवनाच्या सर्व घटकांमध्ये प्रेरणा निर्माण होईल. इथे राष्ट्रीय जीवन विकसित होईल असा संदर्भ घेतलेला नाहीये. राष्ट्रीय जीवनाची प्रेरणा म्हणजे नकळत घटनेने राष्ट्रीय एकात्मता, नॅशनल इंटिग्रिटी आणि राष्ट्र संरक्षण, सेफ्टी ऑफ नेशन, सेक्युरिटी ऑफ नेशन हे 2 संदर्भ वापरलेले आपल्याला दिसतात. आणि त्यावरून ती जतन करावी, जतन करून लोककल्याणार्थ राज्याने प्रयत्नशील राहावे. जसं मी म्हणालो की केवळ निर्माण करून चालणार नाही, तर ती प्रस्थापित करावी. निर्माण करणे आणि प्रस्थापित करणे म्हणजे जे काही निर्मिती झाली आहे तिचं प्रोटेक्शन करणे, तिला जतन करणे, तर ती प्रस्थापित होईल. निर्माण केली आणि प्रस्थापित होणं याच्यामधला फरक जर आपण समजून घेतला की कायदा निर्माण झाला तर तो कायदा अनेक वर्ष प्रचलित राहिल्यामुळे तो प्रस्थापित झाला. म्हणजे प्रस्थापित आपण जसं म्हणतो की एखादा राजकीय पक्ष प्रस्थापित आहे, एखादं घराणं ते प्रस्थापित लोक आहेत, एखादी फॅक्टरी प्रस्थापित आहे, एखादा उद्योग समूह प्रस्थापित आहे, टाटांसारखा कित्येक वर्ष त्यांनी चालवलं. केवळ निर्मिती नव्हे, तिचं जतन झालं पाहिजे. आणि ती जतन कसं करायचं त्याच्यासाठी पुढे म्हटलेलं आहे समभाग 2 मध्ये
की व्यक्तीचीच नव्हे तर लोकसमूहाच्या व्यवसायात गुंतलेल्या लोकांसाठी सामूहिकरित्या उत्पन्नाच्या बाबतीत असणारी विषमता किमान पातळीवर आणण्यासाठी आटोकाट प्रयत्न करील. इथं आटोकाट शब्द वापरलेला आहे. आटोकाट प्रयत्न करील. काय करण्याचा प्रयत्न करील? विषमता दूर करण्याचा. विषमता दूर करताना एक परिमाण ठेवलेला आहे. किमान पातळीवर. किमान पातळीवर. म्हणजे समान नसेल तरी किमान समानता ही असली पाहिजे. आता समान आणि किमान या शब्दांमध्ये जर आपण शिरलो तर असं दिसेल की जर राष्ट्राची संपत्ती 100 रुपयाची आहे आणि 10 लोक राहतात आहे, तर 10 लोकांमध्ये 10,000 रुपये गेले पाहिजे. ही झाली समानता. किमान म्हणजे कशी, की समजा त्याच्यातल्या 5 लोकांकडे 12-12 रुपये असतील, तर उरलेल्यांकडे 8-8 रुपये तरी असले पाहिजे. एक किमान झाली. पण विषम म्हणजे काय, की त्या 100 रुपयातल्या दोघांकडेच 90 रुपये आहेत आणि उरलेले 8 लोक 10 रुपयामध्ये मारामारी करतायत. ही विषमता झाली. म्हणजे किमान पातळीवर जी समान असेलच असं नाही. म्हणजे त्यात थोडासा तफावतीला वाव ठेवलेला आहे. डिस्पॅरिटीला थोडा स्कोप ठेवला आहे. की एखाद्याच्या बुद्धी कौशल्याप्रमाणे एखाद्याची मिळकत चांगली असेल, तो चांगली सोबतपूर्ण आयुष्य जगणार असेल. उत्पन्नाच्या बाबतीत त्याचं उत्पन्न जास्त असेल, कारण त्याच्याकडे चांगलं स्किल आहे, तो प्रस्थापित आहे, तर असू द्या. पण किती जास्त असावं? इतकं नाही की दुसऱ्याला अगदी जेवायला मिळू नये आणि तो अगदी पोटभर खाऊन त्याला जेवून सेवनामुळे याच्यामुळे त्रास होतोय, अशासारखं होऊ नये. तर ही किमान पातळीवर असली पाहिजे आणि ते आणण्यासाठी राज्याने आटोकाट प्रयत्न केले पाहिजे. या वाक्यामध्ये अजून एक महत्वाचा संदर्भ आहे. तो असा आहे की व्यक्तीचीच नव्हे तर लोकसमूहाच्या व्यवसायात गुंतलेल्या प्रत्येक व्यक्तीला हे लागू पडलं पाहिजे. ही तत्व, ही धोरण प्रत्येक व्यक्तीसाठी असलं पाहिजे असं नाही, तर लोकांचा समूह असेल. म्हणजे आपण जसं असोसिएशन म्हटलं, कॉर्पोरेशन्स म्हटलं, सहकार क्षेत्रातले संस्था घेतल्या, त्या लोकसमूहांचा व्यावसायिक एक ग्रुप झाला. त्यात गुंतलेल्या लोकांसाठी सामूहिकरित्या उत्पन्नाच्या बाबतीत व्यक्तिगत उत्पन्न, सामूहिक उत्पन्न हे या ठिकाणी कन्सिडर करण्यात आलेलं आहे. आणि त्या बाबतीत विषमता नसावी, किमान पातळीवर समानता आणण्यासाठी आटोकाट प्रयत्न राज्यांनी करायचे आहे, असं या ठिकाणी स्पष्ट निर्देश समभाग 2 जो आहे अनुच्छेद 38चा तो सांगतोय. पुढे याच समभागामध्ये दर्जा व सुविधा व संधी यातील विषमता नाहीशी करण्यासाठी राज्य प्रयत्न करेल. एखाद्या व्यक्तीचा कौटुंबिक सामाजिक दर्जा, त्याला त्या दृष्टीने मिळणाऱ्या सुविधा व संधी यातील जर विषमता असेल तर ती विषमता सुद्धा नाहीशी करण्यासाठी राज्य प्रयत्न करेल, असं या ठिकाणी दुसऱ्या समभागामध्ये नमूद केलेलं आहे. दुसरा समभाग थोडक्यात असं सांगतो की कुठल्याही बाबतीतली विषमता जी असेल ती विषमता नाहीशी करून आपण समान पातळीवर आलं पाहिजे. आणि ही समानता प्रस्थापित करत असताना राज्यात शक्य होईल तितक्या परिणामकारकरित्या सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्यायाद्वारे अशा प्रकारची सुकर राष्ट्रीय जीवनाची प्रेरणा देणारी समाज व्यवस्था निर्माण केली पाहिजे. तिचं जतन केलं पाहिजे, ती प्रस्थापित केली पाहिजे आणि ती संवर्धित केली पाहिजे, ती विकसित सुद्धा केली पाहिजे, असा थोडक्यात अर्थ आहे. तुम्ही मला विचाराल की सर तुम्ही एवढ्या यांनी हे सगळं सांगताय, पण असं कोणी करतं का? असं करताना दिसत नाही. असं करताना ज्यावेळी दिसत नाही तेव्हाच प्रश्न उठतो की मग आम्ही काय करायचं? हे घटनेत सांगितलेलं आहे, घटनेत मार्गदर्शक तत्व आहे, आम्ही काय करायचं? तर या मार्गदर्शक तत्वांचा समावेश आपल्या कायद्यात कसा होईल, त्यासाठी एक कायद्याचं नेटवर्क, आपल्या कायद्याची गुंफण ही तशी झाली पाहिजे. 2006 मध्ये जेव्हा महाराष्ट्र शासनाने
शेतकऱ्यांचं जे नियमन, आता शेतकरी विरोधी कायदे ज्याचं आंदोलन वगैरे चालू आहे ते संसदेत पारित झालं, तशा प्रकारचा कायदा महाराष्ट्रामध्ये पारित करून घेतला. तर त्यावेळी सभागृहामध्ये जे आमदार उपस्थित होते त्या आमदाराच्या बहुमताने हा कायदा पारित झाला. पण हे असे कायदे पारित होत असताना खरंच सगळ्या आमदारांनी ते कायदे सखोल वाचले आहेत का हो? वाचले असतील तर त्या कायद्यातल्या शब्दांचा अर्थ त्यांना कळलेला आहे का? आणि तो अर्थ कळल्यानंतर खरंच त्यांना असं वाटलं की मार्गदर्शक तत्वाप्रमाणे एक प्रेरणादायी विकसित समाज रचना आपण तयार करतो आहे शेतकऱ्यांसाठी की नाही करत आहे? शेतकऱ्यांसाठी जी खतं पुरवली जातात, शेतकऱ्यांसाठी जी बियाणे पुरवली जातात, शेतकऱ्यांसाठी फवारणीसाठी जी शेतावरची औषधं पुरवली जातात, याच्या एजन्सीज ज्या आहे, याचे जॉब कॉन्ट्रॅक्ट जे आहे, ज्याबद्दलचं तरतूद त्या कायद्यामध्ये आहे, त्याच्यात असा शब्द प्रयोग जर असता की हे या एजन्सीज आपण शेतकऱ्यांनाच दिल्या गेल्या पाहिजे. तिथं तुम्ही व्यापारी वर्गाला शिरकाव जर करू दिला नसता तर काय झालं असतं? किंवा काही पर्सेंटेज ठेवायला पाहिजे होतं. किमान समानता जर तुम्हाला गाठायची आहे तर काही पर्सेंटेज ठेवायला पाहिजे होतं. पण हे असं होताना दिसत नाही. म्हणजे या प्रश्नाचं जे उत्तर आहे की तुम्ही सांगता मार्गदर्शक तत्व ते एवढी चांगली आहे, एवढं सगळं हे आहे ते, पण तसं होताना दिसत नाही हो साहेब. तसं जमत नाही. त्याचा अर्थ असा आहे की आपण ते सुज्ञ आमदार म्हणून निवडले नाही. आमदार म्हणून आपल्याकडे, खासदार म्हणून आपल्याकडे त्याचीच निवड होते जो सर्वार्थाने तुमचं मानसिक अपहरण करण्यामध्ये यशस्वी होतो. जो मानसिकरित्या तुम्हाला कुठल्या तरी वेगळ्या कल्ट संप्रदाय विचाराकडे तितक्या काळापुरता झुकवतो आणि तुमच्याकडून ते मतदान होतं. लोक निवडून येतात. माझं म्हणणं थोडक्यात असं आहे की जर तुमचे लोकप्रतिनिधी, जनप्रतिनिधी जो लोकशाहीचा खणा आहे, ते सुज्ञ असतील, त्यांना या मार्गदर्शक तत्वाचं, मूलभूत हक्काचं गमक काय आहे घटनेमधलं ते कळलं असेल आणि कशा प्रकारचा समाज निर्माण करायचा आहे. आता एखादा खासदार किंवा आमदार हा अजेंडा घेऊन चालला असेल की मला व्यक्तिगत विकसित व्हायचं आहे, तो समाज विकासाकडे लक्ष देणार नाही. शेवटी ही कळ जी आहे, हा कॉक्स जो आहे, ही बटन जी आहे, हा रिमोट जो आहे, हा कंट्रोल जो आहे, तो कंट्रोल अल्टिमेटली जनतेच्या हातात. जनता त्याचा कसा वापर करते त्यावरून तुमचे लोकप्रतिनिधी ठरतात आणि असे लोकप्रतिनिधी हे या बाबतीत पुरेसे सुज्ञ नसल्यामुळे लोकप्रतिनिधींचं उत्तर याच्यावर ठरलेलं आहे. आम्ही सुज्ञ असायची गरज नाही. किंबहुना जी या देशामध्ये स्ट्रॉंग ब्युरोक्रेसी निर्माण केलेली आहे त्याच्या निर्मितीची कल्पनाच त्यासाठी आहे की आम्ही लोकप्रिय आहोत म्हणून लोकांनी आम्हाला त्यांचा प्रतिनिधी म्हणून पाठवलंय. आम्हाला हे समजेलच, घटना कळेलच, घटनेतले शब्द समजतीलच, ऍग्रीकल्चर मधलं समजेलच असं काही नाहीये. मग हे कोणी समजून द्यायचं आहे? ही घटना आम्हाला वाचून त्या भरहुकूम योजना विकसित आणि समाजाच्या कल्याणाच्या हे कोणी तयार करायचं आहे? तर हे तयार करण्यासाठी आम्ही प्रशासक नेमलेले आहे. ही रचना फार योग्य रीतीनं समजून घ्यायची, शासन आणि प्रशासन. शासन हे निवडून गेलेले प्रतिनिधी, मंत्री झाल्यानंतर एक मंत्रिमंडळ जे तयार होतं ते खरं शासन आहे. त्याचा प्रमुख मुख्यमंत्री आणि राज्याचा प्रमुख राज्यपाल असतो. त्यांच्या हाताखाली प्रशासन आहे आणि ही जबाबदारी मी जितकी सांगतो की जनतेने जबाबदारीने लोकप्रतिनिधी निवडावे त्यांची आहे, त्याही पेक्षा जास्त घटनात्मक जबाबदारी ही प्रशासकीय अधिकाऱ्याची. जे IAS अधिकारी त्या ठिकाणी बसलेले आहेत मंत्रालयामध्ये, त्यांचं काम आहे की मंत्र्यांना अशा पद्धतीनं गाईड करावं. पण आज परिस्थिती कशी आहे की मंत्री जे म्हणेल ते प्रशासकाला ऐकावं लागतं. प्रशासक जर मार्गदर्शक म्हणून खऱ्या अर्थाने शासनाने त्याचा वापर करून घेतला तर तो त्या भागातला तज्ञ आहे म्हणून त्याचा वापर तिथं चांगल्या प्रकारे होऊ शकतो. पण तसं न होता उलटपक्षी जे शासन म्हणेल ते जी हुजूर करून प्रशासकाला ऐकावं लागतं. कारण
त्या प्रशासकाची नोकरीच मुळात शासकाच्या हातात आहे. ऐकलं नाही तर त्याची बदली होईल या भीतीनं तो चला साहेब सांगतात ना, मंत्री महोदय बोलतात तसं आपण करूया. म्हणजे मुळात मंत्री महोदयांची किंवा आमदारांची, खासदारांची इच्छा असली पाहिजे की आम्हाला कुठल्या प्रकारची समाज व्यवस्था निर्माण करायची आहे आणि कुठल्या प्रकारची समाज व्यवस्था निर्माण करायची आहे त्यासाठी काही तुम्ही कपोल कल्पना करून काहीतरी स्वतःच्या मनानं करावं असं अजिबात अपेक्षित नाहीये. प्रत्येक गोष्ट खडा न खडा शब्दशः तुम्हाला घटनेनी आणून तुमच्या पायात ठेवलेली आहे की हे बघा हे असं करायचं आहे, यासाठी हे तत्व अवलंबायचं आहे. सामाजिक सामाजिक, आर्थिक आर्थिक, राजकीय राजकीय, ही जी 3 प्रमुख समाजाची अंग आहे ती विकसित होण्यासाठी तुम्हाला तुमच्या योजना करायच्या आहेत. त्या योजना करण्यासाठी तुमच्या हाताखाली तज्ञ असे प्रशासक नेमलेले आहेत. त्या तज्ञ प्रशासकाची मदत घेऊन तुम्ही करा आणि या पद्धतीने जर रचना झाली तर कुठलंही राज्य हे विकसनशील विकसित असं राज्य होणार हे मार्गदर्शक तत्वांना अभिप्रेत आहे. असं का होत नाहीये हा प्रश्न जसा मला पडतो तसाच तो तुम्हालाही पडला पाहिजे आणि तुम्हाला हा प्रश्न पडला तर त्याचं उत्तरही त्या पद्धतीने मिळालं पाहिजे. आता आपण या अनुषंगाने अनुच्छेद 38 मधल्या काही केसेस बघूया. काही प्रमुख केसेस याच्यामध्ये कशा आहेत की समान कायदा याबाबत आंतरराष्ट्रीय कायद्याचा आढावा. नायर सर्व्हिस सोसायटी वर्सेस स्टेट ऑफ केरळा ही 2007 साली सुप्रीम कोर्टामध्ये एक गाजलेली केस आहे आणि या केसमध्ये असं ठरलं की समान कायदा जसं कॉमन सिव्हिल कोड आपण पुढे येणार आहोत त्याच्यावर त्यावेळी सुद्धा या केसचा रेफरन्स आपण घेऊ. समान कायदा करत असताना आपण आंतरराष्ट्रीय मानवीय समानतेच्या कायद्याचा आढावा घेतला पाहिजे. तो आढावा अशासाठी घेतला पाहिजे की कॉमन सिव्हिल कोड लावल्यानंतर त्या समाजामध्ये त्या देशामध्ये काय परिस्थिती झाली. मनुष्य प्राणी हा पूर्ण जगभरातला स्वभाव आणि सारखा आहे. त्याला कल्चर आहे, त्याला भौगोलिकता आहे, संस्कृती आहे, भाषा आहे, वाचा आहे. हा हा सगळा सारखेपणा लक्षात घेऊन तिथं समान नागरी कायद्याचे जे प्रयत्न झाले त्याचा परिणाम कसा झाला, समाजाने तो कसा स्वीकारला किंवा नाही स्वीकारला आणि तो होत असताना त्या ठिकाणी काय काय अडचणी आल्या याचा आढावा घेतला पाहिजे असं या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने राज्याला निर्देश दिलेले आहे. आता या ठिकाणी निर्देश मी जेव्हा म्हणतो तेव्हा हे मार्गदर्शक तत्व राहिलाय का? नाही. मार्गदर्शक तत्वाचा आधार घेऊन सुप्रीम कोर्टाने सांगितलं की समान नागरी कायद्यासाठी तुम्ही आंतरराष्ट्रीय कायद्याचा आढावा घ्या. पण सुप्रीम कोर्टाने हे जर राज्याला सांगितलं तर तो घटनेच्या 143 मधला हुकूम झाला आणि त्या बरहुकूम तो कायदा झाला. म्हणजे आता हे मार्गदर्शक तत्व राहिलं नाही. म्हणजे जेवढ्या जेवढ्या मार्गदर्शक तत्वावर केसेस आहे आणि त्या केसेसमध्ये माननीय सुप्रीम कोर्टाचे जे निर्णय आहे, सर्वोच्च न्यायालयाचे जे निर्णय आहे ते निर्णय एक कायदा म्हणून राज्याला पाळणं बंधनकारक आहे. म्हणजे जसं आपण बघितलं की मार्गदर्शक तत्व जर पाळले गेले नसतील आणि त्या बरहुकूम जर मूलभूत हक्कांमध्ये बाधा आली असेल तर आपल्याला कोर्टात जाण्याची संधी मिळते. त्याचप्रमाणे सुप्रीम कोर्टाने त्याच्यावर दिलेले निर्णय हे केवळ मार्गदर्शक तत्व या पातळीवर राहत नाही तर ती अंमलबजावणी करायला लावणारा कायदा या पातळीवर येतात. हेही या केसमधून निष्पन्न होतं, ते आपण लक्षात ठेवायचं. दुसरी महत्वाची केस आहे वीकर सेक्शन साठी, पर्टिक्युलरली जे आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक आहेत. पिछड्या वर्गांसाठी आर्थिक सबलता या केसमधून निष्पन्न झाली. ती करण सिंग वर्सेस स्टेट ऑफ पंजाब 1997 सालची केस आहे. याच्यामध्ये सुप्रीम कोर्ट म्हणतं की जे आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक समाजामध्ये आहे त्यांच्या सबळीकरणासाठी, एम्पॉवरमेंटसाठी राज्यांनी कायदे करणं आवश्यक आहे. ते कायदे जर केले नाही तर घटनेतलं प्रिॲम्बल मध्ये सांगितलेलं आर्थिक समानतेचं धोरण निश्चितपणे राबवलं जाणार नाही आणि म्हणून वीकर सेक्शन ऑफ दी सोसायटी त्यांना आपण सबलता द्यायची आहे. खऱ्या अर्थाने जी आता
10% आरक्षण इकॉनॉमिकली वीकर सेशन EWS मिळालेलं आहे. त्या आरक्षणाची पूर्वपीठिका या केसच्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामध्ये तुम्हाला दिसून येते. तिसरी केस आणि शेवटची गुजरात ऍग्रीकल्चर युनिव्हर्सिटी वर्सेस LV राठोड हे 2001 साली सुप्रीम कोर्टात दिलेलं आहे की रोजंदारी मजुरांच्या मिळकतीचे नियमन, रेग्युलेशन ऑफ डेली वेजेस. जसं इथं म्हटलेलं पुरुषातीप्रमाणे तो जास्त मेहनत करतो म्हणून जसा मुआवजा त्याचा मोबदला जास्त मिळाला पाहिजे. स्त्री ही शारीरिक दृष्ट्या थोडी कमजोर असते, तिला एकदम थोडासा अंतर ठेवून मिळाला पाहिजे. म्हणजे 100 रुपये पुरुषाला मिळत असतील तर 80-90 रुपये स्त्रीला मिळाले पाहिजे. असं नाही की पुरुषाला 100 रुपये मिळाले आणि स्त्रीला 50 रुपये देऊन टाका अर्ध्यावर, कारण ती काम करत असताना अर्धच काम करते. असे नियम लावून जर तुम्ही त्याचं रेग्युलेशन करत असाल तर ते काही बरोबर नाही. हे रेग्युलेशन करताना तुम्हाला किमान समान तत्व हे अनुच्छेद 38 मधलं अवलंब करता आला पाहिजे त्याचा, आणि तो अवलंब करून तुम्ही रोजगारांची एक मिळकत नियमन त्याचं एक टेबल तयार केला पाहिजे. त्याच्यामध्ये त्या टेबलमध्ये त्याच्याकडे काय कौशल्य आहे, त्याचं काम करण्याचा स्पीड काय आहे, तोही लक्षात घेऊन त्या दृष्टीने त्याच्या रोजंदारीचं नियमन हे झालं पाहिजे. हे 2001च्या या केसनी पायंडा घालून दिलेला आहे. हा स्वतःसाठी आणि आमच्या समूहासाठी म्हणजे पक्षासाठी. जेव्हा एखादा राजकीय पक्ष 800 करोड रुपये खर्च करून आपलं मुख्यालय बांधतो, तेव्हा तो हा विचार करत नाही की अशा प्रकारच्या आस्थापना समाजामध्ये आवश्यकता किती ठिकाणी आहे, शाळा बांधायची, हॉस्पिटल बांधायची, आणि तो हा विचार न करता तो जर आपल्या पक्षाचं मुख्यालयावरती एवढा गडगंज खर्च करत असेल तर निश्चितपणे तूच सांगतो तसं ही सामाजिक बांधिलकी नाहीये, ही पक्षाची बांधिलकी झाली. आणि त्यासाठी दिलेल्या मार्गदर्शक तत्वाचा आपापल्या सोयीप्रमाणे लोक अर्थ लावतात. अरे पक्ष किती मोठा आहे, आज ह्या पक्षामुळे देशामध्ये हिंदुत्व टिकलेलं आहे, आज आम्ही आहोत म्हणून तुम्ही आहात, तुमचं अस्तित्वच मुळं आमच्यावरती अवलंबून आहे, त्याच्यामुळं आम्ही महत्वाचे आहोत म्हणून याचा अर्थ आम्ही असा लावलेला आहे. जेव्हा अशा गोष्टी घडतात आणि चुकीच्या पद्धतीनं हे सगळं होतं, तेव्हाच या मार्गदर्शक तत्वांचं काय महत्व आहे, या बरहुकूम कोर्टात गेलेल्या केसेसचं काय महत्व आहे, हे आपल्याला लक्षात येतं आणि ते आपण जाणून घ्यावंसं वाटतं. हे होऊ नये त्यासाठी हे सगळं आहे. पण या मार्गदर्शक तत्वाला आदेश आहे, पण आदेशापेक्षा हे या सूचना आहेत, आणि सूचना आहेत म्हणून ठीक आहे, बघू पाळू, काही कमी जास्त झालं असेल देऊ उत्तर आम्हाला काय द्यायचं असेल ते. अशा प्रकारची जी हडेलप्पीपणा एक राजकीय वृत्ती आपल्या देशामध्ये जी जोपासली जाते ना, ती माझ्या दृष्टीने चुकीची आहे आणि त्याच्यावर अंकुश काहीतरी असला पाहिजे. ती निरंकुश होताना सध्या दिसत आहे आणि घटनेमध्ये कुठेही मला असा अंकुश दिसत नाही. किंबहुना उद्या काही मानवी हक्क आणि मार्गदर्शक तत्व याचा विचार करून जर एखाद्या राज्याने असा कायदा निर्माण केला की याच्यावर असं जर दिसलं की राजकीय पक्ष आणि सामाजिक बांधिलकी याच्यामध्ये तफावत आहे, तर अशा वेळी काही ऍक्शन होऊ शकते. किंबहुना सोपा उपाय म्हणून असा केला मागे आपल्या बोलण्यात जसं आलं एकदा, की जर दिलेले प्रॉमिजेस राजकारण्यांनी शासनामध्ये आलेल्या लोकांनी पाळले नाही तर तो क्रिमिनल ब्रीच ऑफ ट्रस्ट करून त्यांना त्याच्यामध्ये शिक्षा झाली पाहिजे. तो कॉग्निजेबल ऑफेन्स, दखलपात्र गुन्हा म्हणून संबोधला गेला पाहिजे. असा जर कायदा झाला तर कदाचित याच्यावर निर्बंध येऊ शकतील. म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी निवडून पाठवलेलं आहे स्वतःचा विकास करायला, स्वतःच्या पक्षाचा विकास करायला, काय चाललेलं आहे. आता जसं 100 करोडचं अनिल भाऊ देशमुखांचं प्रकरण सगळे गाजतंय, प्लस मायनस काही असो, उद्या कोर्टात त्याचे निर्णय काही लागो, कुठेतरी जाऊन काही सेटलमेंट आणि काही ऍडजस्टमेंट काय व्हायची कॉम्प्रोमाइजिंग टर्म्स मध्ये त्या हो, त्याच्याबद्दल वाद नाही. पण आज जे चित्र निर्माण झालेलं आहे समाजामध्ये, हे चित्र तुमच्या बिभत्स वागण्याचं एक प्रतीक आहे की आम्ही कसे वागतोय. आमचं समाज जीवन जितकं प्रगल्भ, जितकं उच्च कोटीचं असलं पाहिजे ते राहिलेलं नाहीये. आम्हाला व्यक्ती आणि पक्ष याच्यामध्ये जास्त स्वारस्य आहे.
ही वृत्ती राजकारणातून हळूहळू का होईना नष्ट झाली पाहिजे, तर खऱ्या अर्थाने घटनेला अपेक्षित असलेली समाज निर्मिती होऊ शकेल, ती प्रस्थापित होऊ शकेल, तिचं जतनही केलं जाऊ शकेल. आपण पुढे अनुच्छेद 39 बघताना त्याचा मथळा राज्याने अनुसरावयाच्या धोरणांची विवक्षित तत्वे. आता ब्रॉड दोन्ही अनुच्छेदामध्ये 37 आणि 38 मध्ये ढोबळमानाने सांगितल्यानंतर त्याचे बारीक परत मायक्रो अनालिसिस करून कसं असलं पाहिजे त्याचे 5 तत्व या ठिकाणी घटनेने दिलेली आहे. त्याच्यामध्ये पहिलं आहे, उपजीविकेचे पुरेसे साधन मिळण्याचा हक्क स्त्री व पुरुष नागरिकांना सारखाच असावा. म्हणजे 38 मध्ये म्हटलेलं आहे की एखाद्या व्यक्तीमध्ये किमान समानता दुसऱ्या व्यक्तीच्या मिळकतीच्या बाबतीत असावी. पण इथे स्त्री आणि पुरुष यांना समान वेतन मिळावं. म्हणजे 100 रुपये एका मजुरीचे जर पुरुषाला मिळत असतील तर 100च रुपये स्त्रीला मिळावे. ते केवळ स्त्री आहे, तिच्याकडून काम पुरुषाच्या मानाने थोडंसं कमी होतं, म्हणून तिची मिळकत तुम्ही कमी करू शकत नाही. समान वेतन कायदा जो आलेला आहे, इक्वल वेजेस, तो या मार्गदर्शक तत्वातून निर्माण झालाय असं समजायला आपल्याकडे कारण आहे. दुसरं आहे, सामूहिक हिताला सर्वाधिक उपकारक होईल अशा रीतीने समाजाच्या भौतिक साधन संपत्तीचे स्वामित्व व नियंत्रण याची विभागणी व्हावी. मालकी हक्क आणि तिचं नियोजन म्हणजे एजन्सीज असतील, शासनाच्या ज्या ज्या काही आस्थापना असतील, त्या आस्थापनेमध्ये भौतिक साधन संपत्ती असं म्हटलंय. भौतिक संपत्ती, साधन असा एक शब्द, भौतिक साधन आणि भौतिक संपत्ती या दोन्हीचं स्वामित्व म्हणजे त्याची मालकी जर कोणाला द्यायची असेल किंवा त्याचं नियंत्रण मॅनेजमेंट जर कोणाला द्यायची असेल तर ती विभागणी समाज घटकांच्या समानतेचा विचार करून झाली पाहिजे. एकाच समाज घटकाला एखाद्या याला दिली पाहिजे असं त्याचं होत नाही. पण चित्र थोडंसं विपरीत दिसतं. एखाद्या एजन्सीज आहे ते एखाद्या घराण्यातच सगळ्यांना मिळतात, बाकीचं कोणाला मिळतच नाही. ही विषमता दूर झाली पाहिजे. जरी कायद्याने या गोष्टी अंमलबजावणी करण्यायोग्य नसतील, पण हे मार्गदर्शक तत्व जर तुम्ही अंगीकारले नाही तर त्यावरून जे मूलभूत हक्क बाधित होतील त्याचाही या ठिकाणी विचार झाला पाहिजे. तिसरं म्हटलंय, आर्थिक यंत्रणा राबविण्याचा परिणाम म्हणून संपत्तीचा व उत्पादन साधनांचा संचय सामूहिक हितास बाधक होईल अशा प्रकारे एकाच ठिकाणी होऊ नये. दुसऱ्याला तिसरं लागू नये की अशा प्रकारे साधन संपत्ती एकाच ठिकाणी जमू नये, एकाच ठिकाणी होऊ नये. बाप कारखानदार, मुलगा कारखानदार, नातू कारखानदार म्हणजे सगळे करारमदार सरकारचे त्यांच्या बरोबरच होत राहावे हा जन्म. ऑइल उत्खननाचा आणि ऑइल उत्पन्नाचा, ऑइल उपशाचा जो कॉन्ट्रॅक्ट आहे तो धीरूभाई अंबानीला, त्याच्या मुलाला, त्याच्या नातवाला, हे सगळं ते एकाच कडे जात राहावं ही बरोबर नाही. पण हे मार्गदर्शन आहे. करायचं नाही करायचं सरकार आपापल्या मताप्रमाणे अर्थ लावून त्यांचे ठोकताळे जुळवतात आणि त्या पद्धतीनं करतात, याचाही विचार या ठिकाणी झाला पाहिजे. चौथं म्हटलंय, पुरुष व स्त्रिया या दोघांनाही समान कामाबद्दल समान वेतन मिळावे. म्हणजे पहिल्या याला थोडस अजून पुढे नेलेलं आहे या चौथ्या घटकाने. पाचवा आहे, स्त्री व पुरुष कामगारांचे आरोग्य व ताकद आणि बालकांचे कोवळे वय यांचा दुरुपयोग करून घेण्यात येऊ नये आणि नागरिकांना आर्थिक गरजेपोटी त्यांचे वय किंवा ताकद यास न पेलणाऱ्या व्यवसायात शिरणे भाग पाडू नये. म्हणजे त्याची आर्थिक परिस्थिती इतकी डबघाईस आहे की त्याला अशा प्रकारे बालमजूर म्हणून काम करावं लागेल अशी वेळ राज्याने त्याच्यावर येऊ देऊ नये. बालमजूर प्रतिबंधक कायदे वगैरे जे आहे ते या धोरणातून निर्माण झालेले आहे. शेवटचं आहे, बालकांना निरामय पद्धतीने आणि मुक्त व प्रतिष्ठापूर्ण वातावरणात आपला विकास करण्यासाठी संधी व सुविधा दिल्या जाव्यात आणि बालके व युवक यांना शोषणापासून आणि नैतिक व भौतिक गरजांच्या बाबतीत उपेक्षेपासून संरक्षण दिले जावे. ही जी शेवटची ओळ याच्यामध्ये आली आहे, हे 1976 साली 42व्या घटना दुरुस्तीने या ठिकाणी बालकांसाठी विशेष प्रयोजन केलेलं आहे. याचाच अर्थ असा आहे की बालकांचं शोषण हे मार्गदर्शक तत्व असून सुद्धा जास्त प्रमाणात होत होतं
म्हणून त्यांना अधिक संरक्षण देण्यासाठी मुक्त व प्रतिष्ठापूर्ण वातावरणात आपला विकास करण्याची संधी व सुविधा दिल्या जाव्यात व बालक व युवक यांचं शोषण होणार नाही आणि नैतिक आणि भौतिक गरजांच्या बाबतीत त्यांची उपेक्षा होणार नाही, अशा पद्धतीचं संरक्षण राज्यांनी प्रदान करायचं आहे. बोलायला खूप छान वाटतं, हे शब्द उच्चारायला पण खूप छान वाटतात. घटनेत दिलेला उदात्त दृष्टिकोन तर त्याहून सगळ्यात चांगला आहे, पण परिस्थिती जेव्हा याच्यावर येते की खरंच तसं होतं का, आणि म्हणून हे पारायण खरंच तसं होतं का, आणि असं होत नसेल तर असं का होत नाही, याच्यावर मुख्यत्वाने उहापोह करणारं आपलं हे पारायण चालू आहे. पारायणात जसं जसं आपण पुढे पुढे जातो तसे तसे तुमचे अधिकाधिक प्रश्न मला अपेक्षित आहे, कारण तुमचे प्रश्न आले तर मला दोन गोष्टीचा उलगडा होऊ शकतो की तुमच्या मनात नेमकं या पारायणाबद्दल काय चाललेलं आहे, आणि दुसरं त्याचं उत्तर शोधण्यासाठी आपण काय सामूहिक प्रयत्न केले पाहिजे. कारण माझ्या एकट्याने उत्तर शोधून होणार नाही, तुमच्या सगळ्याच्या सहभागाशिवाय याला अल्टिमेट उत्तर मिळणार नाही, हे तुम्हीही जाणता आणि मीही जाणतो. या नोटसह आज इथे थांबूया. उद्या याच्यावरचे निश्चितपणे काही प्रश्न येतील असं गृहीत धरतो, आणि प्रश्नाचे उत्तरापासून आपण उद्याचं जे पारायणाचं सेशन आहे ते सुरू करू. धन्यवाद.